तर कोणत्याही कीर्तनासाठी, कोणत्याही कार्यक्रमासाठी एक सभ्यतेचा अलिखित नियम आहे की त्या कार्यक्रमाला विक्षेप येईल असं आपल्याकडनं काही होऊ नये. आपण काही वेळेला लोकसभेचं चित्रण टीव्हीवर बघतो, राज्यसभेचं चित्रीकरण दाखवतात. त्यावेळेला टीव्ही बघता बघता माणसं बोलत असतात, काय मंत्री आहेत, अहो तिथे महत्वाचा ठराव मांडणं चाललंय, हे मागे फिरतायत काय, कोणी तिकडे तंबाखू मळतंय, कोणी बाहेरच्या पॅसेजमध्ये चहा पितंय, आज ठराव मांडतायत. काय म्हणजे ठरावाच्या वेळेला थांबायला कळत नाही, ह्यासाठी यांना निवडून दिला आम्ही. पण अशी टीका करणारा मनुष्य कीर्तन चालू असताना फिरत राहतो, त्याचं काय करूया? की जेव्हा एक ठराव मांडणं चाललंय, जेव्हा एखाद्या गोष्टीवर चिंतन करणं चाललंय आणि आपला हा नुसताच ठराव आणि चिंतनाचा विषय नसतो, तो आपल्या अध्यात्म साधनेचा विषय आहे. आणि साधनेचं महत्व लक्षात घ्या. साधना तेव्हाच फळाला येते की त्या साधनेच्या काळात इतर सगळ्या गोष्टींची दारं बंद करता आली पाहिजेत. एखाद्या पाण्याच्या थेंबाचा मोती कधी होईल, तो त्या शिंपल्यामध्ये गेला आणि इकडे तिकडे त्याचं वाहनं बंद झालं की मोती तयार होईल. थोडा वेळ इकडेही वाहू, थोडा वेळ तिकडेही वाहू, मग ते पाणी पाणीच राहतं. यासाठी असं नव्हे, कीर्तन असो, गाण्याचा कार्यक्रम असो, व्याख्यान असो. आता उद्या तर मोठा आपल्या परवा कार्यक्रम शिवाजीराजांवर आहे. आपण 2 तास कार्यक्रमासाठी काढलेत ना, मग त्या 2 तासात नाही मोबाईलवर बोलायचं. काहीही त्याच्या विना आयुष्यात अडलेलं नाही आपलं. होतं कसं, एकदा ते मुख्यमंत्र्यांनी केलं म्हटलं की सगळ्यांकडे लोण पसरतं. आणि तुम्ही आजही राज्यसभेचं चित्रीकरण बघा, तिथे ठराव चालू असताना 10-15 जण त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या कोणाशी तरी बोलत असतात. साधना, आम्ही संगीत शिकतो तेव्हा सुद्धा आमच्या शिक्षकांचा हा नियम असतो, एकदा तनपुरा लावला, 1 तास तू कशाला बसलायस इथे? रियाजाला बसलायस. आता एवढा दिलेला पलटा आणि इतका असलेला आलाप, हा सगळा राग पूर्ण झाल्याशिवाय समोरनं काहीही आलं तरी त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही, तर तुझी साधना होईल. वडे आलेत का? सर वडे आले. वडे येऊ देत, नंतरही मिळतील. गाणं म्हण. हा, अगदी आता आई अत्यवस्था आजारी आहे आणि बोलवलंय, असं इमर्जन्सी काही असेल, मग त्याला मेसेजही करता येतो. पण मी कालही इथे पाहिलं, बरं बोलतात ते बोलतात, इतक्या जोरात काही वेळेला बोलतात की मला ऐकू येत असतं ते काय सांगतात एकमेकाला. आणि बरं नुसतं कीर्तनाबद्दल नाही बोलत, माझ्याबद्दल बोलतात. हॅलो काय, हां आटपलंच आहे बुवाचं. बुवाला का आटपताय? म्हणजे कीर्तन आटपलंय म्हणा, संपत आलंय म्हणा, कीर्तन संपत आलंय, कीर्तन घ्यायला या कोणतरी घेणार असतं, काही चूक नव्हे त्यांची त्याच्यामध्ये. पण आटोपलंच आहे बुवाचं. मी काल एक ठिकाणी ऐकलं, हो हॅलो हो म्हणजे मला गायला ह म्हणतायत, कीर्तना मला लक्षात आलं की नाही हे कर्ण पिशाच्च आहे, कानात कोणाशी तरीच सांगतायत. आणि धाडकन ते एकदम जोरात म्हटले. हो तुम्हाला नाही झालं, पण आमचे कान भयंकर तिखट असतात या बाबतीत. आटपलंच आहे बुवाचं, ये आता. उगाच नको तो सीन माझ्या डोळ्यासमोर आला, माझं आटपलंय म्हटल्यानंतर. आणि दुसरं कसं असतं, संतांची जशी शिकवण आहे की आपण दुसऱ्याला सांगताना तो आपले सगळे चुका बघत राहतो. मी एखादी महत्वाची गोष्ट सांगत असताना पोरगाचा फोन घेऊन बाहेर उठून गेला तर माझा कुठल्या बापाला ते आवडेल? एखादी महत्वाची गोष्ट आई आपल्या मुलीला शिकवत असताना ती पटकन फोन घेऊन बाहेर निघून गेली, आईला कितपत ते आवडेल? अगं तुझ्या सासरी कसं वागायचं याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट होती, मैत्रिणीचा ठीक आहे ना, एक 15 मिनिटांनी केलास, मैत्रीण आता हॉस्पिटलात आहे का, ऍडमिट आहे का? मी आईचा सन्मान ठेवू आणि याच्यामध्ये बुवांचाही सन्मान महत्वाचा नाही. कीर्तन या धर्म परंपरेचा विषय आहे. हा
आता मुलं आदनमधनं उठून जात आहेत येत आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण शक्यतो ज्यांची मुलं असतील त्यांना प्रयत्न करून तर बघा, त्यांना लालूच दाखवा पाहिजे. तर कीर्तनभर जर इकडं तिकडं हल्ला नाहीच तर चॉकलेट, नाही तर त्याला सवय कशी लागणार म्हणा. हीच उद्या मंत्री होणार आहेत. एका ठिकाणची बैठक जर नसेल, शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये असा स्वच्छ उल्लेख आहे. मुद्दाम तुम्हाला का सांगतो, अनेकांना सांगायला तुम्हाला ही गोष्ट उपयोगी पडेल. शिरवळ नावाच्या गावामध्ये संत शिरोमणी तुकोबारायांचं कीर्तन चाललं होतं आणि ते कीर्तन ऐकायला शिवाजी महाराज आले होते. अर्थात वय तेव्हा त्यांचं असणार 14-15 वर्षाचं. त्यांच्याबरोबर थोडा लवाजमा होता. आणि शिरवळच्या इतिहासामध्ये हे नमूद केलंय की शिरवळच्या नवाबाला बातमी कळली तिथे शिवाजीराजे आलेत. त्यांनी सैन्य पाठवलं आणि वेढा घातला देवळाला. इतक्यात तुकोबांचे एक टाळकरी संताजी जगनाडे त्यांनी येऊन सांगितलं, तुकोबा, आपल्या कीर्तनामध्ये शिवाजीराजे धरले गेले किंवा मारले गेले, आपली कीर्ती काही बरी नाही होणार. तुम्ही कीर्तन चालू ठेवा, मी मागच्या बाजूनं पळवू का त्यांना. आणि तेव्हा तुकोबाने सांगितलं, कीर्तनाची ही परंपरा नाही. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला जरी भंग, कीर्तन रंग सोडू नये. कीर्तन मर्यादाती आहे. बस 6-8 तास काही कोणी अडकवून ठेवलेलं नाही. आज तो सगळा म्हणून कसा बसा 1.5-2 तासाचा विषय आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यात किती कारणं माणसं सांगतात. बरं, काही कार्ट्यांनी आता हा वात्रटपणा खरं मी इथं करणं योग्य नाही, पण त्यांच्या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे म्हणून सांगतो. हे तर मुलं काय, आजोबा जाऊ का, कुठं चाललायस, आधी का नाही जाऊन आलास, मग थोडा वाईटपणा पत्करून सांगा, या तिघांच्याकडे घमेला आहे का, 2 तास ही माणसंच आहेत ना, यांना आउटलेट काढून दिलेत का इथं, नाही ना, असतात ना माणसं अशी 3 तास एका ठिकाणी बसू शकणारी. गदाड्या, तुला काय एवढा अंगात बदले पाहिजे तो. मग दुसऱ्या दिवशी येताना वेळच्या वेळी तो सगळ्या क्रिया करून तरी येऊन बसेल. कळणं न कळणं हा नंतरचा विषय झाला. ती मी जागा सोडणार नाही. तुकोबांच्या या वचनानंतर शिवाजीराजे थांबून राहिले. देवळावरती नवाबाचा हल्ला झाला आणि तेव्हा तुकोबांनी फक्त हात करून सर्व वारकऱ्यांना उठून उभं राहायला सांगितलं. शिवाजी राजांचा संरक्षण करण्यासाठी सगळे वारकरी असे काही लढले महाराज की त्या नवाबाने लिहिलं, आतमध्ये गेल्यानंतर यातला खरा शिवाजी कोण आहे तेच कळेन असं झालं. सगळेच शिवाजी वाटायला लागले. इतका वारकऱ्यांनी तिथे पराक्रम केला. नवाब निघून गेला. आपल्याला सांगण्याचा मुद्दा इतकाच, ज्या राजाला मी आदर्श मानतो त्याच्या जीवावर आलं होतं तरी त्या कीर्तनातनं तो उठून नाही गेला. माझ्या काही इतका प्रसंग नाही आला. कसं होतं, रागवू नका. कोणाला तरी काहीतरी इमर्जन्सी असू शकते, मला कळत नाही, अशातली गोष्ट नाही, अनेक वेळा असते. पण जेव्हा काही धार्मिक कार्यक्रम चालू आहे, त्या धार्मिक कार्यक्रमासाठी थोडी शिस्त आपण कडकपणे पाळली, आपोआप बाकीचे पाळू शकतात. आपणच थोडी ढिलाई देतोय म्हटलं किंवा बाकीच्यांना प्रश्न पडत नाही. आता सत्यनारायण सांगायला बसणाऱ्या पुजारीचा फोन घेतला, हां आचमन करा, केशवाय नमः नारायण नमः, 1 मिनिट, हॅलो, झालं त्याचं आचमन बोंबलं तिकडं. मग तो म्हणतो ह्याच्या पुढची सत्यनारायणची कथा मी तरी कशाला ऐकू, भटजी सांगत राहा कथा. तो त्याच्या फोनवर तिकडं चाललाय. 50 वेळा सांगता आलं पाहिजे. पूजा सुरू झाली ते पूजा संपली, याच्यामध्ये साधनेचा काळ आहे. साधनेच्या काळात दुसरा काहीही विषय नाही तर ती साधना फळाला येण्याचा विषय असतो. तेव्हा शक्य तितकं होतं कसं, आसपास कारण नसताना उठून माणूस इकडं तिकडं गेलं तरी सगळ्यांचंच लक्ष तिकडे जातं. मग विषयाशी अनुसंधान त्याच्यामध्ये तुटलेलं असतं. मात्र मी ही सैनिकी शिस्त सांगत नाही. अगदी अडचण असेल, बुवा तुमच्यामुळे आमच्या वडिलांचं काय झालं कल्पना आहे का, इथपर्यंत थांबू नका, काय झालं तर, म्हणून इमर्जन्सीला मी कधी नाकारणार नाही.
पण सहसा आपल्याकडून दरबाराच्या ह्या परंपरेचा भंग होणार नाही अशी आपण काळजी घ्यायची. पूर्वी आम्ही सुद्धा वडिलांबरोबर कीर्तनाला जायचो, खूप वेळा कंटाळा यायचा आम्हाला, बाबा बोर होते. बाबांचं उत्तर ठरलेलं असायचं, इथं झोप, इथून जायचं नाही. आम्ही तंगड्या पसरून त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून इथं झोप म्हणले. बाबा झोपायचं असतं मग इथं कशाला, मी घरी गेलो असतो. घरी नाही, इथे झोपायचं. इथं झोपेत ऐकशील त्याचा फायदा होईल. घरी गेलंस की झोप येणार नाही, तो त्र्यंबक विठ्ठल चालू असेल टीव्ही. तिथं जागेपणी बघशील ते त्रासदायक होऊन बसेल आम्हाला. त्यापेक्षा इथं बसलं, इथे झोपलाच चालेल, पण किमान मी 2 तास आता बसलो की जागा नाही सोडणार. ती ध्रुवाची अवस्था ध्यानाची प्राप्त होते. अगदी कोणाला अडचण असेल तो कोणी जायला हरकत, मी रागवणार नाही कोणाला, पण सहसा आपल्याकडनं आपल्याच धर्माची शिस्त बिघडू नये एवढी आपली आपण काळजी घ्यायची. आपली आपण काळजी आहे, ते काही नियम नव्हे, तो काही डोक्यावर टाकलेला कायदा नव्हे. आपण आपल्याकडनं दिलेली ही देवाची कमिटमेंट आहे की देवा तुझं काम चालू असताना मी दुसरं काही करणार नाही बाबा. त्यावेळेला हे संपल्यानंतर बाकीचं बघीन काय करायचं ते. आपण आपल्याला एकमेकांना दिलेला हा शब्द असतो. 5 वेळेला भजन करूया. 4 दिवस आपण हा मुद्दा करतो की ही समूह भक्ती आहे. किमान वातावरणामधली पवित्रता वाढावी यासाठी आपल्या ध्वनीचा आपण योगदान या भजनामध्ये द्यायचं असतं. त्यामुळे उत्तम तऱ्हेचं भक्तिपूर्ण वातावरण तयार होण्यात मदत होते. उद्या मात्र 6 वाजता कीर्तन सुरू होणार आहे. थोडं लवकर यायचं आहे आपण सर्वांनी. परवाचं नाटक 6:30 वाजता सुरू होणार आहे, तरी यावं लागेल 5:30लाच. गर्दीचा अंदाज घेतास स्टेज बघूनच गर्दी वाढली आहे. वा रे वा, खरी गोष्ट आहे. आता त्या अशा महानाट्यांची आवश्यकता आहे आणि मुद्दाम अमराठी मित्रांना जास्त आणायचा प्रयत्न करा. हिंदी कशासाठी केला आपण की हे गुजराती लोकांनी बघितलं पाहिजे, मारवाडी लोकांनी बघितलं पाहिजे, पंजाबी लोकांनी बघितलं पाहिजे, कानडी लोकांनी बघितलं पाहिजे, सिंधी लोकांनी बघितलं पाहिजे, बोहरी लोकांनी बघितलं पाहिजे, की जे मराठीशी सतत संपर्कात नाहीत पण त्यांना हिंदी कळते सिनेमातली. ज्यांच्यासाठी तेच जर आले नाहीत, आपण सगळं मराठीच लोकांनी बघायचं असेल तर मग कशाला हिंदी ऐकतोय आपण. आणि सांगताना हे मुद्दाम सांगा की देशवीराचं कौतुक हे कुठल्याही प्रांताचं नसतं. राणा प्रतापांच्या वरती कार्यक्रम असेल तर सगळी मराठी माणसं जातील का नाही असं म्हणतील का? तो काय राजस्थानचा आहे, मारवाडी लोकांचा, आमचा काय संबंध आहे? आम्ही कशाला राणा प्रतापचं चरित्र ऐकू? संत तुलसीदासांचे चरित्र असेल तर मग आमची माणसं उठून जातात का? हे तुलसीदास काय यूपीचा संत, तू महाराष्ट्राचा काय संबंध? कोणी जातं का निघून? कर्नाटकातल्या तिरुपती बालाजीचं आख्यान चरित्र चाललेलं असताना मराठी माणूस जातोय का? बंगालमधल्या सुभाषचंद्र बोस आणि विवेकानंदांचं आख्यान चालू असताना मराठी माणूस जातोय का? मग बंगाली माणसाचं कौतुक जर मराठी करू शकतात, राजस्थानी माणसाचं कौतुक मराठी करू शकतात, कानडी देवाचं कौतुक जर करू शकतात, मग मराठी नेत्याचं कौतुक इतर प्रांताच्या लोकांनी का करू नये त्याच्यामध्ये? याचा अर्थच असा आहे की त्यांना तुलसीदास आमच्यापर्यंत पोचवता आले, त्या ताकदीनं आम्ही रामदास त्यांच्यात रुजवू शकलो नाही. त्या शक्तीनं आम्ही शिवाजी राजांना त्यांच्या मनामध्ये तेवढं स्थान नाही निर्माण करू शकलो. आज मध्य प्रदेशात सुद्धा कित्येक गावं अशी आहेत की जिथे मुलं विचारतात हे कोण आहे शिवाजी? हा विचारणारा समाज दुर्दैवाने नवीन इतिहासात तयार झालाय. याला उत्तर देण्यासाठी किमान आपल्याला जेवढी शक्य असतील तेवढी. आता मध्ये 25 रुपयाचा प्रवेश मूल्याचा विषय चालला होता, एवढ्यासाठी आयोजकांनी ते काढून टाकलं. नको, त्या 25 रुपयासाठी कोणाचा तरी जीव अडकायचा मेलेचा नको बाबा. मेरे पास तो मेरे 10 बच्चे हैं हमारे सोसाइटी के और 25 ये तो बहुत है. फुकट ठेवलंय. 10 नका तर 20 लोकांतरी किमान घेऊन ये. पोरांना दाखव तरी शिवाजी नावाची काय गंमत आहे ती. आपणच प्रचार केल्याशिवाय कसं होईल महाराज. उद्या 6 वाजता नक्की या. परवा 6:30 नाटक आहे, तरी यायचंय 6 वाजता. 5 वेळेला भजन करायचं. आज चरित्र भाग सुरू करून देतो. एक फरमाईश अशी आली आहे, काही लोकांनी हे पूर्वी ऐकलं असेल, थोडं परिचित चरित्र आहे. मी एका ठिकाणी हे लावून झालं होतं, पण फरमाईश गेली. वन्स मोर.
म्हणून थोडंसं माहिती असलेलं आणि काही लोकांना ते नवीन असलेलं अशा चरित्राला सुरुवात करून देतो. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा रामचंद्र महाराज की जय. सर्व पुरुषांनी म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुरुषाने म्हणू नका, माता भगिनींचा आवाज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार पूर्ण महाराज की जय इतका मोठा करायचा. गोपाल कृष्ण महाराज की, गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की. भारताच्या स्वातंत्र्याचे त्या काळामधले 3 महामेरू लाल बाल पाल. कोणी चित्रकारांना अशी कल्पना केली की जर भारताच्या नकाशावर भगवान शंकरांचं चित्र रेखाटलं तर त्यांच्या त्रिशूळाचं टोक दिसतं पंजाबाकडे, डमरू वंदे मातरमचा निनाद तो बंगालकडे, आणि या अनेक गोष्टीला रक्तपुरवठा करणारं पोट दिसतं महाराष्ट्राकडे. मस्तकावरती कैलास पर्वत आणि गंगा हे दृश्य स्वरूप सुद्धा दिसतं. लाल म्हणजे पंजाबचे सिंह लाला लजपतराय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक. अनेकांना नागपूरमध्ये टिळकांचा पुतळा आहे हे माहीत नाही. लकडी पूलपाशी आहे बरं. 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी असते. कधीतरी एखादं फूल व्हायला जात जा. बरं 3 दिवस मी ज्या सेनापती बापटांची कथा सांगितली त्यांचाही पुतळा आहे. मला अनेकांनी आणखीनही एक उपसूचना दिली आहे, बघूया पुढच्या कालखंडामध्ये ती पुरी करता येईल. कारण विदर्भाचे एक फार मोठे क्रांती सेनानी आहेत ज्यांनी प्रचंड कार्य केले, पण त्यांचं फारसं चरित्र नाही, डॉक्टर खानखोजे यांचं. तेव्हा तेही चरित्र रूपामध्ये कधी ना कधी आपल्या समोर यायला पाहिजे. आपल्याच घरातली आपल्या शेजारची माणसं जगाला थक्क करणारा पराक्रम कशी करून गेली ती सगळी चरित्र आहेत. तेव्हा सेनापती बापटांचाही तिथे ते माल्यार्पणासाठी का होईना पुतळा बघून यावं कधीतरी. बस आजचा विषय इतकाच. महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बंगालचे बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल. संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेसवरती या तिघांचं एक मोठं वर्चस्व होतं. तेव्हा स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण वगैरे त्यांच्या कार्याची चतुसूत्री त्याने ठरवली होती. प्रत्येकाने राष्ट्रीय शिक्षणाची शाळा आपापल्या प्रांतात सुरू करायची ठरली होती.
पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन कॉलेज होतं, तसं लाला लजपत राय यांनी सुद्धा पंजाबमध्ये, तेव्हा पंजाबची राजधानी लाहोर होती. लाहोर हे रामाचा मुलगा लव यांनी वसवलेलं पुर, लवपुर. लाहोर राजधानीमध्ये दयानंद कॉलेज उभं केलं होतं आणि या कॉलेजवरती प्राचार्य म्हणून नेमणूक करायची होती. तेही फार मोठे देशभक्त होते, भाई परमानंद. लाहोरची शाळा, लाहोरचं महाविद्यालय जबरदस्त झालं. त्या लोकांचं एकमेकांबद्दल प्रेम इतकं जबर असे की संस्थापक लाला लजपत राय, ठिकाण लाहोर, प्रांत पंजाब, राष्ट्रीय शिक्षणाची शाळा. पण आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या देशातल्या नेत्यांचा आदर राहायला पाहिजे म्हणून लाला लजपत राय यांनी दयानंदांचं नाव विद्यालयाला दिलं, महाविद्यालयाला दिलं आणि त्यातल्या ग्रंथालयाला नाव बाळ गंगाधर टिळक ग्रंथालय असं टिळकांचं नाव ठेवलं. की ती पाटी वाचून तरी काही माणसं विचारतील, ही टिळक कोण आहे? आता सांगतो. नाही तर लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला सार्वजनिक. त्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा दिल्लीतनं आमंत्रण आलं होतं की 26 जानेवारीचं आमचं संचलन आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतात ते रथ असतात, तुमच्या प्रांताचे रथ असतात, त्यामध्ये तुमची ती सजावट करा. आता म्हणलं गणपतीची शताब्दी आहे सार्वजनिक उत्सवाची, तर मग त्याचीच रथ करूया. आम्ही आपल्या दिल्लीला गेलो, वेड्यासारखे ते रथ सजवला. तो निरीक्षक आला तपासायला, आप क्या करने वाले कल? ये ऐसा रथ है जो गणपति उत्सव जो था वो 100 बरस हो गए हमारे महाराष्ट्र में, लोकमान्य तिलक जी ने तैयार किया था, तो उसका ये रथ पर प्रदर्शन होगा. यहाँ पालखी होगी, यहाँ गणेश होंगे, यहाँ ढोल होगा, ताशा होगा, यहाँ तिलक खड़े रहेंगे, उनके सहकारी जो है कलाकार वो वहाँ रहेंगे. इतकं सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मग शेवटचा प्रश्न विचारला, तिलक कब आ रहे हैं? जोडेने मारू काय तुला? अरे टिळकांनी हा उत्सव 100 वर्षापूर्वी सुरू केला, हा विषय चाललाय. इथं टिळक उभं राहणार म्हणजे टिळकांचं काम करणारा कलाकार उभं राहणार आहे. काहीच माहित नाही त्या पाठ्याला. ये तिलक कब आ रहे हैं, कौन से फ्लाइट से आ रहे हैं? तू जाण घेऊन ये त्यांना, पांडुरंग हरी वासुदेव हरी. काहीच माहित नाही हो गाढवांना. आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल माहित नाही. सगळ्यांना एकमेकांची जाणीव करून देणारी ही माणसं होती. भाई परमानंदांना तिथे गेलं. नंतर थोडं पंजाबच्या आणखीन मोठ्या भागामध्ये शिरावं म्हणून लाला लजपत रायांनी जालंधरच्या सारख्या ठिकाणी सुद्धा एक राष्ट्रीय शिक्षणाचं विद्यालय उभं केलं. जालंधरचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, तिथे रावी नदीच्या किनारी एक मोठी वसाहत त्यांनी आपल्या स्वतःच्या भाड्याने म्हणजे 25,000 रुपये त्या काळातले निर्माण करून खर्च करून विकत घेतली. तिथं अस्पृश्यांची वसाहत उभी केली. अस्पृश्य सुद्धा इतरांच्या तोडीची स्वच्छ आणि उत्तम वसाहत करू शकतात हे दाखवण्याचा तो प्रयोग होता. फक्त या अस्पृश्य वसाहतीत जाऊन त्यांना शिकवण्यासाठी कोणा शिक्षकाची गरज होती. लाला लजपत रायांनी बऱ्याच चौकशा केल्या. बरेच जण शिक्षक चांगले होते, पण जिथं जाऊन शिकवायचं होतं तो प्रॉब्लेम होता. अस्पृश्य वस्तीत नाही समाज. हे पहा, मुळात त्यांच्याकडे त्यांच्यासारखं लहान होऊन शिकवावं लागेल. त्यांना एकदम वरच्या लेवलचं शिकवलेलं चालणार नाही. कोण शिकवेल रे, कोण शिकवेल? बरं तिथे जाऊन शिकवायचंय, धट्टा कट्टा काटक पाहिजे. आणि शेवटी सापडला. दयानंद महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते भाई परमानंद, भाई परमानंदांचा वंश सुनिश्चये ईश्वरी अंश की देश सेवा पुण्यलेश त्याचे भागी लाभला. भाई परमानंदांच्याच कुळातला एक सुंदर मुलगा त्या ठिकाणी नियुक्त केला गेला, ज्याचं नाव मुकुंद असं होतं. हा अक्षरशः 15-16 वर्षाचा मुलगा इतका नाजूक दिसायचा
की हा 16 वर्षाचा असताना याला तरुण मुकुंद म्हटलं पाहिजे, पण 16व्या वर्षी त्याला सगळे म्हणायचे बालमुकुंद. किती रे कोळ पोरगा आहे. पण ह्याने उत्तम शिक्षकाचा त्या ठिकाणी कारभार पत्करला. इतकं उत्तम की मध्ये राजस्थानामधले जयपूर जोधपूरचे महाराज ते शाळेला भेट द्यायला आले होते. महाराजांनी ती शाळा बघितली, अस्पृश्यांची वसाहत बघितली, लाला लजपत राय यांना शाबासकी दिली. लालाजी क्या कार्य किया है आपने. बोले मेरा हो कुछ नहीं है, ये सब लोग कार्य कर रहे हैं. तो शिक्षक पाहिला आणि जोधपूरच्या महाराजांनी एक विनंती केली. तुमच्याकडे अस्पृश्याची पोरं सुद्धा किती छान शिकतात, इथं माझ्या राजवाड्यातली माझीच पोरं शिकत नाहीयेत. त्यांना कोणी चांगला शिक्षक पाहिजे. लालाजी म्हटले मी विचारतो मुकुंदला. मुकुंद, शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते, तर लाहोरातनं जोधपूरला जाऊन रविवारी त्यांचा तास घ्यायचा, त्यांना आठवड्याभराचं शिक्षण म्हणजे होमवर्क द्यायचं, गृहपाठ द्यायचा आणि यायचं. असं जाऊन येऊन करशील जोधपूरच्या महाराजांकडे? का नाही? अजून रविवार रिकामा ठेवावा अशी व्यक्ती घरात आलेली नाही. हो, एकदा लग्न होऊन बायको आल्यावर कसला रविवार आणि कुठले शनिवार. शॉपिंग, रविवारचा सगळा कार्यक्रम ठरलेला. मग संध्याकाळी बाहेर गेलं की शॉपिंग, बाहेरच्या बाहेर, एटिंग, स्लीपिंग, हॉलिडे स्पेशल. मी जाईन, जोधपूरला जाईन. या मुलांनी दर शनिवारी निघावं, जोधपूरच्या महाराजांच्या मुलांचे वर्ग घ्यावेत, त्यांच्या अभ्यासातली प्रगती महाराजांना जाणवायला लागली. बालमुकुंदाचं सगळ्यांना कौतुक असे. आणि ह्या सगळ्या प्रकारात त्याचं लव्ह मॅरेज जमलं. बालमुकुंदाला थोडी दुगदुगी होती. आता त्या काळामध्ये 18-20 वर्षी लग्न होत असत. आता शिक्षकी व्यवसाय त्याचा चांगला चालू होता. लालाजींच्याकडून पगार काही फारसा नव्हता, ते तर सेवाभावी म्हणून काम करायचं होतं, पण जोधपूरच्या महाराजांचा चांगला पगार होता. रविवारी वर्ग उशिरा सुटला तर प्रवास उशिरा सुरू व्हायचा, लाहोरमध्ये उशिरा पोचलं जायचं. मग तेव्हा आई वडिलांना कशाला जाऊन त्रास द्या म्हणून लाहोरमध्येच आणखीन एक दुसरी खोली त्यांनी भाड्याने घेतली, जी भाई परमानंदांच्या घरा शेजारची होती. दुसरी खोली घेतल्याचा हा एक फायदा झाला लागणारा पुढच्या, की हे पठ्यानी, अर्थात बालमुकुंदाचं बाकी सगळं चरित्र चांगलं असलं तरी हे फक्त चरित्रात आहे म्हणून सांगतो, त्याने केलंय म्हणून आदर्श घेतलाच पाहिजे असं नाही. इथे की घरची परवानगी मिळेल का नाही मिळेल ह्याचा थोडा त्याला अंदाज नसल्यामुळे या पठ्याने लग्न करूनच तिला इकडं आणली. वय का फार नव्हतं, बरं तीही नक्षत्रासारखी पोरगी, मुलगी चांगली होती, याला उगाच ती दागदूक होती, काय बाबा अमुक काय होईल तमुक काय होईल. बरं लग्न करून एकदा आल्यानंतर सासू सासऱ्यांनी इतकी तिला अंगीकारली. बालमुकुंद, तू पागल आहे क्या? ये छिपछिप के क्यों ब्याह किया आपने? यांनी लग्न चोरून केलं, पण नंतरचं रिसेप्शन सगळ्यांनी वाजत गाजतच केलं. अरे कौन सा दोष है उसमें, तू क्यों चिंता कर रहा था? ती फक्त गरीबागरची होती, मग हे तसे सरा सधन होते. स्टेटसचा प्रॉब्लेम येईल का काय? मुकुंद, अरे आपला परबा भाईंचा वंश, जे देशासाठी इतके सगळे कुर्बान करायला स्वतःला तयार असतात, ते काही पैशासाठी बघतील का? जाने दो, हुआ सो हुआ, उस पर ज्यादा चर्चा नाही होगी. पण हे या दोघं जण या दुसऱ्या स्वतंत्र खोलीत राहायचे, आई बाबा इथे. याचा बाकी सगळा उद्योग चालू होता. या बालमुकुंदाच्या जीवनाला क्रांतिकार्याकडे जाणारी कलाटणी, अर्थात देशसेवेचे, देशभक्तीचे घरातच धडे होते यात संशय नाही, पण एका विशिष्ट कार्यासाठी आता उभं राहावं, हे केव्हा कसं झालं ते सांगायचं.
राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा आहेत, तिथे राष्ट्राबद्दलचा अभिमान असणारच. खरं हा आख्यानाचा विषय नाही, पण एक वाक्य सांगतो, सगळ्यांनी फक्त लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे विचार करा. राष्ट्र आणि देश हे दोन शब्द वेगळे असतात. देश या शब्दाचा संबंध भूगोलाशी जास्त असतो आणि राष्ट्र या शब्दाचा संबंध इतिहासाशी असतो. राष्ट्रीय शिक्षण या शब्दाचा अर्थ भौगोलिक शिक्षण नव्हे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, संपला भारत. भूगोलाची माहिती म्हणजे राष्ट्राची माहिती नव्हे. राष्ट्राच्या माहितीमध्ये राष्ट्रातला इतिहास, राष्ट्राची संस्कृती, राष्ट्राचा धर्म, राष्ट्रामध्ये होणारे उत्तमोत्तम पूर्वीचे राजे, त्यांच्या केलेल्या पराक्रमाच्या या सगळ्या गोष्टी खऱ्या अपेक्षित असतात. राष्ट्राचा इतिहास, राष्ट्रीय अस्मिता ही इतिहासाकडे असते. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळेमध्ये हे लाला लजपतराय असोत, टिळक असोत, इतिहासाचा विचार जास्त. भूगोल तर शिकवायलाच लागेल याच्यात संशय नाही, पण माझ्याकडचा विक्रमादित्य कसा होता, माझा शालिवाहन कसा होता, माझा चंद्रगुप्त कसा होता, समुद्रगुप्त कसा होता, सारखं आपलं येता जाता यायला एक झंडर. जिसका नशीब सिकंदर वो ग्रेट. खरी गोष्ट आहे, तो नशिबानेच सिकंदर होता. चंद्रगुप्त हा प्रयत्नाने सिकंदर झाला, सिकंदरावरती विजय मिळवला. आपल्या लोकांचा इतिहास शिकवणारं सगळं प्रकरण होतं. घरात संस्कार होते, पण एक दिवस असा उगवला, लाहोरमध्ये स्वतः रास बिहारी बोस यांनी एक गुप्त बैठक बोलवली या सगळ्या शिक्षकांची, या मुलांची. बैठकीमध्ये विषय इतकाच होता, इंग्रज बंगालची फाळणी करायची क्रूर कृती करतो आहे. एकाच बंगालचे त्याला 2 तुकडे करायचे आहेत. तो सांगताना असं सांगतो की राज्य करायला सोपं पडावं म्हणून मी 2 तुकडे करतोय. एकदम सगळं काही राज्य जमत नाही. अर्थात आपलं त्याला उत्तर आहेच, जमत नसेल तर विषय सोडून द्या, तुम्हाला राज्य करायला आम्ही काही आमंत्रण केलेलं नाही, तुम्ही निघून जा, आम्ही आमचा बंगाल कसा सांभाळायचा ते बघू. पण इंग्रज ते वेडेपणा असा करतोय, त्याला बंगालचे 2 तुकडे करून हिंदू बंगाल आणि मुसलमान बंगाल 2 वेगळे काढायचे आहेत. आता इंग्रजी साहेब सुद्धा व्याख्यानामध्ये बोलतात, मुसलमान तो हमारी लाडली बिब्बी है, हिंदू ही नावडती आहे त्याची, तो नको ते उपद्व्याप करणार आहे, आमच्या तुमच्यामध्ये तेढ जन्माला घालणार आहे. अशा सुलतानी इंग्रजाविरुद्ध आम्हाला काहीतरी पाऊल उचलता आलं पाहिजे, म्हणून आपण त्याला दिल्लीमध्ये दहशत लावली होती. त्या मूर्खाने घाबरून त्याची राजधानी दिल्लीतनं कलकत्त्याला आणली. म्हणजे सिंहाच्या भीतीनं आपण गुहेतच जावं असा तो बंगालमध्ये येऊन बसला. अर्थात कलकत्त्यामध्ये त्याचं आसन आयुष्यात स्थिर राहू शकत नव्हतं. कलकत्त्यामध्ये तो आणखीन घाबरला. आणि तुम्हा सर्वांना कळवायला आनंद होतो, इंग्रजांनी आत्ताच निर्णय घेतलाय, कलकत्त्याची राजधानी परत दिल्लीकडे जातीये. पण दिल्लीला गेलो तरी भारतावर अन्याय करणारा इंग्रज सुरक्षित असतो, हा गैरसमज इंग्रजाचा व्हायला नको आहे. भारताचा सम्राट या नावाने एक लॉर्ड म्हणजे प्रमुख इंग्रजांकडून पाठवला जाईल दिल्लीमध्ये. या प्रमुखाचं नाव सुद्धा आता गुप्त बातम्यांनी आमच्यापर्यंत कळवलंय, लॉर्ड हार्डिंग्स. हार्डिंग्स नावाचा इंग्रजी प्रमुख आहे. व्यक्तिशः आमचं कोणाशीही वैर नाही, पण जुलमी राजसत्तेचा एक एक दगड खिळखिळा केल्याशिवाय तो बुरुज पडत नाही, हा एक भूगोलाचा नियम आम्हाला कळतो. यानुसार त्याची दिल्लीमध्ये मिरवणूक निघणार आहे. हत्तीवरून मिरवणूक असेल, दिल्लीच्या आगगाडी स्टेशन पर्यंत तो येईल, तिथून राजभवनापर्यंत हत्तीवरून मिरवणूक असेल. ही मिरवणूक साधारणतः चांदणी चौक, पंजाब नॅशनल बँक या रस्त्याने जाईल. प्रश्न इतकाच आहे, या मिरवणुकीसाठी दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त चाललेला आहे, पण या कडेकोट बंदोबस्तामध्ये घुसूनही इंग्रजावर आम्ही आघात करू शकतो, हे आम्हास इंग्रजाला दाखवायचे आहे. कोणी घेऊ शकता जबाबदारी?
आणि चांदणी चौक शब्द ऐकला आणि हा बालमुकुंद नावाचा 18-19 वर्षाचा मुलगा उभा राहिला, जो 2-3 वर्ष इथे शिकवतोय, जोधपूरकडे शिकवतोय, नाजूक दिसणारा मुलगा तो उभा राहिला. रासबिहारीजी, ही संधी मला द्याल? नाही बालमुकुंद, तुझं आत्ता 2 वर्षात लग्न झालंय, तुझं वय 20च्या पुढे गेलं नाही, तुझी पत्नी आणखीन कोवळ्या वयाची आहे, तुम्हाला उत्तम मोठा संसार आहे, छान संसार करा, अशीच राष्ट्रभक्त पुढे मुलांची संतती करा, ती आपल्या देशाला द्या. आज तुमच्या संततीचीही आपल्या समाजाला गरज आहे. एकदम तुम्ही धाडस करू नका, थांबा. पण तरी सभा संपल्यानंतर मुकुंद येऊन थांबला. मला संधी द्या. तू इतका का मागं लागलायस? तुम्ही जो मार्ग सांगितलात तो माझ्या काळजात आहे. कुठला? चांदणी चौक, पंजाब नॅशनल बँक, ते राजभवन. त्या चांदणी चौकात माझा जीव अडकलाय, माझा जीव अडकलाय रासबिहारीची. असं काय झालंय रे त्या चांदणी चौकात की ज्या योगे तुला परत तिथेच जाऊन काहीतरी पराक्रम करायची इच्छा होतीये? असं तुझा जीव त्या चांदणी चौकात अडकावा असं काय झालंय? सस्पेन्स. क्रमशः पुढील भाग उद्या सायंकाळी 6 वाजता सादर करायचा असल्यामुळे काय आहे, वेळेचं गणित बदललेलं असल्यामुळे माणसं कमी येणार मला माहिती आहे. तेव्हा असा काहीतरी टीव्हीच्या मालिकेसारखा सस्पेन्स ठेवला आणि मग ते 6 नाही तरी किमान 6:30 पर्यंत सगळे येतील. काय झालं होतं चांदणी चौकात ऐकूया. कारण टीव्हीचा नियम असतो असा, दारात कोणीतरी माणूस आलेला दाखवायचा, नुसते बूटच दाखवायचे, टॉ, मग बेल वाजवलेला टिंग टॉंग, मग दार उघडलेलं दाखवायचं. तो माणूस दाखवायचाच नाही, तो आल्याच्या बद्दलचे सगळ्यांचे अभिप्राय, चेहरे दाखवायचे, प्रत्येकाचा चेहरा, कोणाचा आ, कॅमेरा इथेच फिरवायचा. आता मेल्या दाखव ना कोण येते उद्या, असं करून आमच्या जेवणाची वेळ नासवतात मेले सगळे. जेवण बाजूला टाकून तिथं बसतोय माणूस. तो कोण होता बघायचा हो मला. प्रत्येकाची ती गंमत असते. तेव्हा उद्या 6 ते 8 कार्यक्रमाची वेळ आहे. बरोबर 6ला या ठिकाणी पोचा. सस्पेन्स तुम्हाला कल्पना आहेच, तो 6:30ला सुरू होईल. पण तरी सुद्धा पहिल्या नमनापासून जर असाल तर अधिक आनंद होईल. या मुलाने चांदणी चौकाशी त्याचं नातं काय सांगितलं, या मुलाने काय पराक्रम केला. काही लोकांनी हे चरित्र पूर्वी ऐकलं असेल तर थोडीशी ओझरती ओळख असेल. या मुलाचं वयाच्या 21व्या-22व्या वर्षी हौतात्म्य झालंय. या मुलाचं हौतात्म्य कसं होतं, याला त्याच्या पराक्रमामध्ये त्याच्या बायकोनी मदत केली आहे. इतक्या लहान वयात ती त्या बायकोनी केलेली मदत काय होती, सगळ्या मजेशीर गोष्टीचा उलगडा उद्या आपल्याला करायचा आहे. त्यामुळे उद्या पूर्वरंग अगदी 10 मिनिटाचा आणि मग पूर्ण उत्तरंग आपल्या समोर. हा लाहोरचा सिंह लाला लजपतराय, त्यांच्या परिवारातला पठ्या बालमुकुंद याने बाल असताना सुद्धा काय गोपाळकृष्णासारखी कामगिरी केली महाराज, ती उद्या ऐकायला बरोबर यायचं. आज सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं. हेच दान देगा देवा तुझा विसर नला, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सत्राणे उड्डाण हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवर नर निशाचर झाल्या त्या पळणी, जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे निप्रसादे न भेकृतांता, दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानीला खेद, कडाडले पर्वत उद्गण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध, जय देव जय देव जय जय हनुमंता.
तुमसे निप्रसादेन भिकृतांता प्रदक्षिणा घालीन लोटांगण वंदीन चर भावे ओवाळीन म्हणे नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ